नोव्हेंबरमध्ये माझा एक मित्र नुकताच पंजाबची ट्रिप करून आला आणि आल्यापासून त्यांनी ढाबा 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 हे ऐकवायला सुरुवात केली. त्याला सांगितलं आपल्या महाराष्ट्रात सुद्धा खूप ठिकाणी असे छान छान जॉईंट्स आहेत, त्याला ढाबा म्हणतात आणि त्याला इथे आपल्याकडे खानावळ म्हणतात. आणि अशाच एका छानच्या खानावळीमध्ये पुन्हा एकदा मी पोहोचलोय ब्लॉक करायला. आणि इथे बाज आहे, टेबल आहे, सगळ्या टाईपचे इथे सिटिंग अरेंजमेंट्स आहेत. एकूण स्वच्छता ही पीकला आहे. डिझाईन अरेंजमेंट्स अतिशय छान आहेत. म्हणजे या छोट्याशा गावामध्ये एवढा विचार करून केलेल्या गोष्टी मला खूप आवडल्या. मी त्यांच्याशी जनरल बोललो. त्यांनी सांगितलं की आम्ही घरचं सगळं स्वयंपाकाच्या वस्तू घेऊन इथे आलो आणि स्वतः स्वयंपाक सुरू केला आणि मग हळूहळू विकायला सुरुवात केली. त्याचे ते मागे शेत आहे, तिथंच त्यांचे मेजर प्रोडक्ट्स येतात. त्यांच्या मिरच्या येतात, कांदे येतात, आणखी बरेच पदार्थ शेतामध्ये येतात. त्यामुळे इथल्या चवी ज्या असणार त्या डेफिनेटली खूप छान असणार आहेत. मी त्यांना थाळी द्यायला सांगतो आणि मग बघूया या थाळीमध्ये काय काय येतं आणि त्याच्या चवी कशा आहेत त्या. एकूण मला हा सेटअप बघता क्षणी पहिल्या ग्लान्समध्ये भरपूर आवडलेला आहे. मस्त. अशी बर्गरच अट्रॅक्टिव्ह शेपमध्ये आलेली थाळी आहे. आणि इथे ही सोयाची भाजी आहे, ही आहे शेवेची भाजी, ही आहे बटाट्याची भाजी. इथे आवडता ठेचा, लोणचं, चटणी, पापड दिलेला, पोळ्या दिलेल्या, कांदा आणि लिंबू. छान मस्त सुगंध तरी समोर आणून ठेवली थाळी तर तसंच तो आलेला आहे. तर मी जेवायला सुरुवात करतो आणि यांच्या चवी कशा आहेत ते तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. गरम गरम वाफा येतात मस्तपैकी. आणि हो, थाळी काही लगेच येत नाही. आपण सांगितल्यानंतर त्या पोळ्या लाटतात, भाजतात आणि मग येते. त्यामुळे 2-4 मिनिटांमध्ये 5 मिनिटाचा वेळ जातो. चला तर आपण एक एक पदार्थ खायला सुरुवात करूया. ही दिसते सोयाबीनची भाजी, छान आहे, किंचित स्पायसियर आणि त्यात तिखट किंचित जास्त आहे. आपल्या पुणेरी जिभेसाठी म्हणून सांगतो मी. पुढे ही शेवेची भाजी, शेवेचा छान आहे. जो मसाला केला शेवेचा भाजीसाठी तोही तितकाच छान आहे. पुढे मटर बटाटा रस्सा, ही भाजी खूप छान आहे, मला आवडलेली आहे. मॅम मला या दोन्ही भाज्यांमध्ये थोडंसं लिंबू बिळावं लागणार आहे ते टेस्ट एनहान्स करायला. आणि ते इकडच्या एरियात लोक बहुतेक स्पायसी खातात, तर आपल्याला तो स्पाइस थोडी कमी करायला. बाकी ठेचा आहे, थाळीच्या सुरुवातीलाच ठेचा खाऊन टाकतो. तो डाय फॉर, मला सगळं खूप आवडतं ठेचा. आणि ही ठेच्याची टेस्ट जी आहे तो डाय फॉर आहे. चला मी एक राष्ट्रीय प्रश्न सोडवतो. पोळी आहे का चपाती आहे? तर मल्टी लेयर्स आहेत, छान भाजलेली गरम गरम पोळी आहे, वाफा येतात हातामध्ये इथे आत्ता आणि चटका बसतो बऱ्यापैकी. मी खायला सुरुवात करतो आता आणि मध्ये मध्ये या चवीबद्दल अजून सांगतो. अशा हिवाळ्यामध्ये छान गरम गरम भाज्या, त्याचे गरम गरम होणारे स्पर्श आणि त्याची छान स्पायसी टेस्ट, ओव्हरऑल कॉम्बो खूप मस्त आहे. लोकेशन अतिशय स्वच्छ आहे, अतिशय छान आहे. सांगायची गोष्ट म्हणजे यांचं ओपन किचन पॉलिसी आहे. ते काय करतायत, कसं करतायत ते आपण डायरेक्टली उभं राहून इथे बघू शकतो. आणि एक प्रॉपर छान माणसं आहेत करणारे. आता मी बघितलं तर मन लावून सगळ्या गोष्टी चालू असतात बाजूला. एकूण मला ॲम्बियन्स, माणसं, त्यांचं स्वयंपाक करण्याची पद्धत सगळंच आवडलेलं आहे. शेवेची भाजी ती विशेष छान लागते तर खाताना. म्हणून त्यात लिंबू पिळलेलं नाही, टेस्ट जरा ऑफसेट करायला. मूळची चव जी आहे तीच अतिशय छान आहे. आणि थोडंसं लिंबू पिळून भाजी कशी लागते बघूया.
अतिशय वेगळीच टेस्ट, मस्त फॅन्टास्टिक. ही शेवाची भाजी मला आवडलेली आहे आणि मी रिफिल नक्की घेणार आहे. शेवेची भाजी वाढायला त्यांनी अख्खा मोठा हेच आणलेलं आहे पातेलं. बरं बस 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 बस, धन्यवाद. सो वाढण्यामध्ये कुठेही काही कमी वगैरे नाही, आपण डायरेक्टली भरपूर वाढतात. मीन वाईल ही बटर आणि बटाट्याची भाजी. एक पारंपरिक चव जशी असते जशी छानशी चव या भाजीला त्यांनी मेंटेन केलेली आहे. खूप छान. शेंगदाण्याची चटणी, छान भाजलेले शेंगदाणे आणि तिखट जरा आपल्या पुढे जिभेसाठी थोडं जास्त होऊ शकतं, पण चव तोंडाला येईल आणि तुमचं पॅलेट रिसेट होईल अशी शक्ती या चटणीमध्ये नक्की आहे. आलू मटरची हॉटेलमध्ये मिळणारी पंजाबी प्रिपरेशन तुम्ही नक्की खाल्ली असेल, पण चक्क देसी गावरान टाईपचा आलू मटर कसा केला होतो याचे उत्कृष्ट उदाहरण ही थाळी आणि हा पदार्थ आहे. आवडलाच पाहिजे या टाईपचा हा पदार्थ. मला स्वतःला खूप आवडलेला आहे. ऑफकोर्स स्किनची तिखट नोट आहेत कारण इकडे बहुतेक लोक तिखट खात असणार आहेत, पण जिभेला अतिशय सुखद सेन्सेशन देणारा हा पदार्थ आहे. सो थाळीमध्ये बाय डिफॉल्ट 2 पोळ्या येतात. तिसरी चौथ्या पण ऑर्डर किती मिळू शकतो, त्याचे एक्स्ट्रा चार्जेस असतात. पण पोळीचा साईज बघितला, बापरे गरम आहे. हो, पोळीचा साईज बघितला तर तोच भरभक्कम आहे. 2 पोळ्या नक्की सफिशियंट होऊ शकते, पण तरी तिसऱ्या चौथ्या पोळ्या आपण घेऊच शकतो. कांदा, लिंबू आणि बरेचसे पदार्थांच्या शेतामधले असल्यामुळे खायला ते अतिशय ताजे आणि छान लागतात. मला इथे जेवायला आज खूप आनंद होतोय. मस्त. वा वा वा. तुमचा भात त्याच्याबरोबर आमटी आलेली आहे. मी एवढा भात तुम्ही खाऊ शकणार नाही, सिलेक्टेड घेतो थोडासा. आलेला भात साधा भात नसून छान जिरा राईस आहे. तुपाचा जो काही सुगंध यायला पाहिजे तो आलेला आहे. नुसताच भात आधी खाऊन बघतो. जिऱ्याची प्रॉपर फोडणी आणि हा जिरा किंचित जाळायला पाहिजे, असं प्रॉपर जाळायला, त्यामुळे स्मोकी लागणारी टेस्ट भाताची. त्याच्यावर टाकलेली कोथिंबीर, ओव्हरऑल कॉम्बिनेशन अतिशय छान. वा. यांची आमटी घेऊन बघतो. जिरा भात असा जर वरण खरं टाकायची काही गरज पडत नाही. ट्रेनची आमटी टेस्ट करतो कशी ती. दाल तडका प्रॉपर छान, अतिशय उत्कृष्ट असं दाल तडका आहे. डाळीची टेस्ट इटसेल्फ आणि वर्ण कोथिंबीर, कढीपत्ता आणि परत स्मोकी जिरा जो आहे तो आहे त्याच्यामध्ये. झकास टेस्ट लागते, मस्त. सुनीता इनामके हे आपल्या ब्लॉगच्या व्ह्यूअर आहेत. त्यांनी कॉमेंट केली होती की या ठिकाणी या आणि यांचं जेवण चांगलं असतं आणि हे जेवण खरंच चांगलं आहे. सो सुनीता इनामके, तुम्हाला धन्यवाद आमच्याकडनं, आणि तुमच्यामुळे आज आम्हाला या छानशा थाळीचा लाभ होतोय. आपण लोकांनी ना पंजाबी ढाब्यांचं जितकं कौतुक केलं आहे तितकं आपण आपल्या देशी ढाब्यांना म्हणजे अशा खानावळींना ज्या हायवेला आहेत फार इग्नोर केलेले आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की आपल्या सगळ्या महाराष्ट्र माणसांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की हे जे काही आपले छान ढाबे, त्यातले छान छान मेनूज आहेत ते आपण नेहमी खात राहिले पाहिजेत आणि अशा ढाब्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांच्या चवी ह्या अतिशय छान आहेत. नॉर्मली काय होतं, रोड साईडला जे ढाबे असतात त्यांचं मागे शेत असतं, जसं यांचं शेत आहे, शेतामध्येच ते भाज्या वगैरे पिकवतात आणि लगेच आणून इथे करतात. आणि यांच्या ज्या चवी आहेत त्या अप्रतिम, भाज्यांची इटसेल्फ आणि मग मसाल्यांच्या त्या खूपच छान लागतात. ट्रॅडिशनल अगदी टिपिकल परंपरागत केलेल्या या भाज्या आहेत आणि पोळी तर झकास, मस्त. तर पंजाबी ढाब्यांचे इतकंच आणि पंजाबी पदार्थांचं इतकंच किंबहुना थोडं जास्ती आपण या ढाब्यांना आता महत्त्व द्यायला सुरुवात केली पाहिजे. नाहीतर काही वर्षात आपल्याला हे ढाबे दिसणार नाहीत आपले आणि सगळीकडे चायनीज आणि जॅपनीज आणि पंजाबी आणि डोंट नो काय काय दिसायला लागेल ते. सो आपण सगळ्यांनी आता जागा होऊन याची काळजी घेतली पाहिजे. तशा मस्तपैकी महाराष्ट्रीयन ढाबा म्हणजे ही महाराष्ट्रीयन खानावळ जी आहे, रोड साईडची बाज वगैरे आहे, टेबल वगैरे आहेत, अशा छान वातावरणामधल्या छान चवींच्या थाळीवरनं मी मित्र गुरु वेर नॉट एक्सप्रेसेस चॅनल या सुंदरशा थाळीवरनं आता मी साइन ऑफ करतो. परत भेटू आपण अशा कुठल्यातरी छानशा थाळी ब्लॉगमध्ये. शुभम भवतु. पे गेले. नमस्कार, धन्यवाद.